हाय, कसे आहात सर्व तुम्ही? बढिया ना? हां, लक्ष द्या आता इकडे. बघा रे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स याला मराठीत काय म्हणतात? पूर्ण वर्तमान काळ. काय म्हणतात? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. मागे आपण जो शिकलो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही मागच्या लेक्चरमध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याला काय म्हणतात? चालू वर्तमान काळ. लिहून घ्या त्याच्याजवळ. आणि हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असतं? दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. याच्यामध्ये हॅव किंवा हॅज येतो आणि V3 असतं. V3 म्हणजे काय? क्रियापदाचं तिसरं रूप. V म्हणजे वर्ब, त्याचं तिसरं रूप असतं. तर हॅव आणि हॅज असतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं. ठीक आहे. आता हॅव कधी येतो आणि हॅज कधी येतो? बघा, जेव्हा आय, यू किंवा अनेक वचन असेल तर त्यांच्यासाठी हॅव येतो, बाकी सगळ्यांसाठी हॅज येतो. इतकं सिम्पल आहे रे, जास्त कठीण नाही करायचं. ठीक आहे. परंतु तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, तृतीय पुरुष एकवचनी जर असेल तर काय येणार? हॅज येणार. तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर हॅज येणार. तृतीय पुरुष म्हणजे काय? मी नाही, तुम्ही नाही. जर तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोललं जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तृतीय पुरुष म्हणतो. म्हणजे सीमा जर गीताला म्हणाली, सीमा जर गीताला म्हणाली, अगं तुला माहिती आहे का पायलने काल काय केलं ते? तर याच्यामध्ये ते सीमा आणि गीता एकमेकाविषयी बोलत आहेत का? नाही, तिसऱ्याच कोणाविषयी तरी, म्हणजे पायलविषयी तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलत आहेत. मग पायल क्या झाली या ठिकाणी? तृतीय पुरुष. आणि ती एकवचन आहे का अनेक वचन आहे? एकटीच आहे, म्हणून काय ती एकवचन आहे. तर अशा प्रकारे पायल म्हणजे तृतीय पुरुषी आणि एकवचनी जर असेल तर त्यांच्यासाठी काय वापरायचं? हॅज वापरायचा. ठीक आहे. हां, मग कळलं तुम्हाला हॅव केव्हा वापरायचा आणि हॅज केव्हा वापरायचा? तर आय, यू किंवा अनेक वचन जर असेल तर हॅव वापरायचा आणि बाकी सगळ्यांसाठी म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर हॅज वापरायचा. तुम्ही हॅव लक्षात ठेवा. आय, यू आणि अनेक वचन असेल तर हॅव वापरायचा, बाकी हॅज मारून द्यायचा. ठीक आहे. आता बघा, समजा जर मी असं म्हटलं पायल एंड एनी, कोणताही नेम सांगा रे, आठवत पण नाही. समजा पायल अँड श्रुतिका. ठीक आहे, पायल अँड श्रुतिका. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी काय येणार? हॅव येणार, कारण आता ते अनेक वचन झाले आहे की नाही. पायल अँड श्रुतिका हे काय झाले? दोघे जण आले, एकापेक्षा जास्त, अनेक वचन झालं, म्हणून त्यांच्यासाठी आता हॅव येणार. पण एकटंच जर घेतलं तर समजा फक्त श्रुतिका विषय जर बोलायचं असेल तर काय येणार? हॅज येणार. ही हा तृतीय पुरुष आहे आणि एकटाच आहे, म्हणून हॅज येणार. शी, ती, शी म्हणजे काय? ती तिसरी व्यक्ती आहे म्हणजे तृतीय पुरुषी आहे. आणि ती म्हणजे एकटीच आहे, म्हणून काय येणार? तृतीय पुरुष पण आहे आणि एक वचन पण आहे, म्हणून तिच्यासाठी पण काय येणार? हॅज येणार. ठीक आहे. ते हॅव कोणासाठी येतो? फक्त आय, यू आणि अनेक वचन यांच्यासाठी काय येतो रे? हॅव येतो. हां, आता काही एक्झाम्पल्स काळजीपूर्वक बघा. पहिला बघा, आय हॅव इटन फूड. आय हॅव इटन फूड. आता आपण बघितलेलं आहे आयसाठी काय येतो? जर परफेक्ट करायचं असेल तर आपल्याला हॅज येतो की हॅव येतो? आपण बघितलेलं आहे. आय आणि यू आणि अनेक वचन यांच्यासाठी काय येतो? हॅव येतो. म्हणून इथं आय समोर काय आलेलं आहे रे? हॅव. इटन, इटन बघा, हा क्रियापदाचं तिसरं रूप आहे की नाही. आता तुम्हाला याच्यासाठी हे समजून घेण्यासाठी तुम्हाला क्रियापदाचे रूपे माहीत करून घेणे आवश्यक राहील. आपण इथं जे कॉमन वर्ड्स आहेत त्यांची एक लिस्ट टाकू आहे की नाही. म्हणजे मेन व्हर्ब, त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरा रूप आहे की नाही. मेन व्हर्ब, क्रियापदाचा दुसरा रूप आणि तिसरा रूप याची आपण लिस्ट टाकू. मेन व्हर्ब म्हणजे जो ओरिजिनल व्हर्ब आहे, क्रियापद आहे तो आहे की नाही. दुसरा रूप म्हणजे काय? पास्ट टेन्स. आणि तिसरा रूप म्हणजे काय रे? पास्ट पार्टिसिपल. तर इथं जो इटन जो आहे हा तिसरा रूप आहे, हा काय? पास्ट पार्टिसिपल आहे. ठीक आहे. तर आय हॅव इटन फूड आहे की नाही, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ती तिसरे रूपं तुम्हाला माहीत करून घ्यावे लागतील. आपण लिस्ट टाकू, ती तुम्ही पाठ करून घ्यायची. काय करायची? पाठ करून घ्यायची. समजलं का? नुसतं बघून इकडून काय बघितलं आणि तिकडून काय बघितलं सोडून द्यायचं, मग ते कधी होणार रे? कधी शिकणार तुम्ही? 73व्या वर्षी शिकणार का इंग्रजी? 73व्या वर्षी नका शिकू, आता शिकून घ्या. बघा
कसं असतं बघा, माझं वाईट नका, एक मोठा भाऊ म्हणून बोलतो आहे तुम्हाला मी, ठीक आहे. मोठा भाऊ छोट्या भावाला, छोट्या बहिणीला ज्या पद्धतीने सांगतो ना, तसं सांगत आहे, ठीक आहे. म्हणून आता बघा 2024मध्ये आपल्याला नाही आली ना इंग्रजी, नाही आली तर नाही आली, जाऊ द्या. पण आपण 25मध्ये शिकवणार आहे, 25मध्ये आली पाहिजे ना. म्हणून बाबांनो थोडंसं मी लिस्ट टाकीन नाही का, पाठ करून टाका जो हां. तर बघा, आय हॅव इटन फूड. आता याचा तुम्हाला अर्थ जरी नसेल समजत काही लोकांना, पण इथं बघा तुम्हाला हॅव दिसत आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. तुम्ही लिस्ट पाठ करून घेतली, इथे माहीत करून घेतले वर्ड्स की लगेच तुम्हाला कळेल रे तिसरं रूप आहे. मग हॅव पण दिसत आहे, तिसरं रूप पण आहे. मग हा कोणता टेन्स आहे रे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, ठीक आहे. हॅव, हॅज किंवा हॅड जर दिसला, हॅव, हॅज, हॅड, डोळे झाकून तो म्हणायचा की तो काय आहे? परफेक्ट टेन्स आहे. पण आता परफेक्ट मग प्रेझेंट परफेक्ट आहे का, पास्ट परफेक्ट आहे का, फ्युचर परफेक्ट आहे, ठीक आहे. तर हॅव असेल आणि तिसरं रूप असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट आहे, कारण प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव आणि हॅज हे दोनच येतात. मग हॅव किंवा हॅज असेल आणि तिसरं जर रूप असेल तर तो झाला प्रेझेंट परफेक्ट. हॅड असेल, तिसरं रूप असेल तो झाला पास्ट परफेक्ट. आणि विल हॅव आणि तिसरं रूप क्रियापदाचं किंवा विल हॅव, ठीक आहे. शाल हॅव आणि क्रियापदाचं तर तिसरं रूप असेल, ठीक आहे, तर तो झाला फ्युचर परफेक्ट. मग इथे बघा विल शाल दिसत नाही, हॅड दिसत नाही, फक्त हॅव दिसत आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. म्हणून हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट, कारण हॅव प्रेझेंटमध्ये येतो, आहे की नाही. फ्युचर जर असता तर विल हॅव आला असता, शाल हॅव आला असता. विल शाल दिसत आहे का तुम्हाला इथं? नाही, आहे की नाही. विल शाल शिवाय फ्युचर होऊच शकत नाही. म्हणून हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे की नाही. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बघा आता, आय हॅव इटन फूड. इटन म्हणजे काय? खाल्लेलं. मी, फूड म्हणजे अन्न, आहे की नाही. आय हॅव इटन फूड, मी अन्न खाल्लेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, यू हॅव मेट हिम, ठीक आहे. इथं पण बघा मेट, मीटचा पास्ट टेन्स पण मेट होतो, पास्ट पार्टिसिपल पण मेट होतो, ठीक आहे. आता हा दोनही सेम आहे. मग हा दुसरा पण रूप असू शकतो, तिसरा पण याला होल्डवर ठेवा आता थोड्या वेळ. पण समोर काय लागलेलं आहे? हॅव लागलेला आहे. हॅवच्या समोर नेहमी काय येतो? तिसरा रूप येतो. हॅवच्या समोर दुसरा रूप येत नाही. हॅवच्या समोर पास्ट टेन्स येत नाही. काय येतो? पास्ट पार्टिसिपल येतो. हॅवच्या समोर नेहमी काय येतो? तिसरा रूप येतो. मग आता हा वर्ब आहे आणि हॅवच्या समोर आहे, मग कितवा रूप असेल रे? वर्बचा तिसरा रूप असेल, आहे की नाही. मीट म्हणजे भेटणे, मेट म्हणजे भेटला पास्ट टेन्समध्ये, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणून जर वापरला असेल तर मेट म्हणजे काय? भेटलेला किंवा भेटलेलो, ठीक आहे. तर याचा अर्थ काय होईल रे मग आता? यू हॅव मेट हिम म्हणजे हा काय? यू म्हणजे तुम्ही आणि मेट म्हणजे काय? भेटलेला, म्हणजे तुम्ही त्याला भेटलेला आहात, आहे की नाही. तुम्ही त्याला भेटलेले आहात असा त्याचा अर्थ होईल. समजत आहे? तिसरा वाक्य बघा, दे हॅव नॉट सीन मुंबई, आहे की नाही. दे हॅव नॉट सीन मुंबई. आता बघा रे, इथं हॅव दिसत आहे, सीन ओरिजिनल वर्ब काय? सी, त्याचा पास्ट टेन्स होतो सॉ आणि पास्ट पार्टिसिपल काय होतो? सीन, आहे की नाही. मग इथं तुम्हाला हॅव पण दिसत आहे, V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पण दिसत आहे. कोणता टेन्स होईल रे हा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल, आहे की नाही. हॅव आहे, हॅव किंवा हॅज असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. झाले ना तुम्ही परफेक्ट? बघा आता, दे हॅव नॉट सीन मुंबई. सीन म्हणजे काय? सी म्हणजे काय? बघणे. सीन म्हणजे काय? बघितलेले, आहे की नाही. दे हॅव सीन मुंबई जर असतं तर काय असतं रे? त्यांनी मुंबई बघितलेली आहे. पण इथे नॉट म्हणतोय ना, काय म्हणतोय? हॅव नॉट म्हणतोय. मग काय? त्यांनी मुंबई बघितलेली नाही, आहे की नाही. दे हॅव सीन मुंबई जर असतं तर त्यांनी मुंबई बघितलेली आहे. बट इथं काय आलेलं आहे? दे हॅव नॉट सीन मुंबई म्हणजे काय? त्यांनी मुंबई बघितलेली नाही. कळलं का? आता चौथं एक्झाम्पल बघा, रमा हॅज नॉट रिच्ड होम. रमा हॅज नॉट रिच्ड होम, आहे की नाही. आता बघा इथं हॅव किंवा हॅज आलेला आहे आणि रिच्ड आलेला आहे. मग हा दुसरा पण रूप असू शकतो ईडी लागल्यावर, किंवा तिसरा पण रूप असू शकतो. पण हॅज आहे ना रे, तर हॅव आणि हॅज समोर कितवं रूप असतं रे? पास्ट वर्बचं कितवं असतं? तिसरं असतं ना. मग हे तिसरं रूप पण आहे आणि हॅज पण आहे. मग कोणता टेन्स होईल रे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल, आहे की नाही. हॅव, हॅज, हॅड हे जर वर्ड्स असतील
आणि तिसरं रूप असेल तर तो परफेक्ट टेन्स असतो. परंतु हॅड जर असेल तर तो पास्टमध्ये येतो. हॅव आणि हॅजचा पास्ट टेन्स काय हॅड आहे. तर हॅड जर असला तर तो पास्ट परफेक्ट होईल. समजत आहे. विल हॅव शाल हॅव असेल तर तो फ्युचर परफेक्ट होईल. पण फक्त हॅव आणि हॅज असतील आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तो काय होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल. आता हे बघा, रमा हॅज नॉट रिच्ड होम आहे की नाही. रिच म्हणजे काय पोचणे. रिच्ड म्हणजे काय पोचला किंवा रिच पार्टिसिपल म्हणून वापरला तर पोचलेले. ठीक आहे, किंवा पोचलेला किंवा पोचलेली. ठीक आहे. आता रमा हॅज नॉट रिच्ड होम. आता रमा हॅज रिच्ड होम असं जर असतं तर काय झालं असतं रे की रमा घरी पोचलेली आहे. परंतु इथं काय म्हणते रमा हॅज नॉट. नॉट म्हणजे नाही. नॉट म्हणजे काय नाही. समजत आहे का. सो रमा हॅज नॉट रिच्ड होम म्हणजे काय रमा घरी पोचलेली नाही असा त्याचा अर्थ होतो. 5वं एक्झाम्पल बघा, ही हॅज सीन द व्हिडिओ. काय म्हणतोय ही हॅज सीन द व्हिडिओ. बघा रे हॅज आहे, सीन आताच आपण बघितलं आहे की नाही. सी मेन वर्ब आहे, त्याचा पास्ट टेन्स काय होतो सॉ आणि पास्ट पार्टिसिपल काय होतो सीन. सी म्हणजे बघणे, सॉ म्हणजे बघितला आणि सीन म्हणजे काय बघितलेले. बघितलेला किंवा बघितलेली आहे की नाही. ला लिहिले काय ला लिहिले गाणं नाही रे. म्हणजे बघितलेला बघितलेली बघितलेले सीन म्हणजे. ठीक आहे. आता बघा ही हॅज सीन द व्हिडिओ आहे की नाही. ही हॅज सीन द व्हिडिओ. बघा हॅज आहे क्रियापदा तिसरं रूप आहे म्हणजे डोळे झाकून कोणता टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता याचा अर्थ बघा, ही हॅज सीन द व्हिडिओ. बघा म्हणजे काय ही हॅज सीन द व्हिडिओ. ही म्हणजे काय तो आहे की नाही. हॅज आहे म्हणजे परफेक्ट आहे. सीन म्हणजे काय बघितलेला काय व्हिडिओ म्हणजे काय त्याने हा व्हिडिओ बघितलेला आहे की नाही. ही म्हणजे तो. तर अशा प्रकारे हा आहे रे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. खूप सोपा आहे हा समजायला तुम्हाला. हॅव किंवा हॅज असतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि ह्याचं सूत्र आहे. हे सूत्र पित्र पाठ करायची गरज नाही आहे, फक्त माहीत असू द्या. हे याचा सूत्र हा आणि त्याचा सूत्र तो याच्यात जीवन काढू नका. समजत आहे का. फक्त याच्यावर नजर घाला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. काय सूत्र सुरुवातीला सब्जेक्ट असतो क्रिया करणारा, नंतर काय असतो हॅव किंवा हॅज असतो आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं V3 आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो. संपलं एवढंच आहे.